वाळेखिंडी गावातील भोजलिंगनगर येथील ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे, युवा नेते नाताभाऊ पाटील, पंचायत समिती सदस्य सचिन बोराडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामस्थांनी दोन्ही लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले। बापूसाहेब शिंदे यांनी भोजलिंगनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळा सुधारणा, विविध विकास कामे, नागरिकांच्या समस्या तसेच मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेस भेट दिली। केंद्र प्रमुख कैलास गायकवाड, गणेश कोकणे उपस्थित होते। कार्यक्रमाला माजी उपसरपंच सतीश शिंदे, माजी चेअरमन किसन माने, प्राध्यापक MD शिंदे, उद्योजक अंबादास शिंदे, युवा नेते आशिष शिंदे, सरकार युवा उद्योजक राजेंद्र घाटके, अंकुश माने, दामोदर माने, सांगली जिल्हा बँकेचे कर्मचारी, पंडित बाबर, विकास सोसायटीचे सेक्रेटरी सिद्धेश्वर टोणे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच सुनील शिंदे, गोरख मराठे, सागर शिंदे, सागर चौगुले, बाळू शिंदे, कुमार शिंदे, अतुल शिंदे, शहाजी शिंदे, हनुमंत चौगुले, समाधान दुधाळ, गणपत चौगुले, युवराज शिंदे, सुरेश काटकर, सुरेश शिंदे, अमोल शिंदे, विकास यादव, संपत जाधव आदी उपस्थित होते। डॉक्टर शिवाजी खिलारे व सचिन बोराडे यांनी ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानत परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले। खरोखर आमच्या गावातली माणसं, या भागातली माणसं अतिशय दानशूर आहेत। त्यांच्या संकल्पनातून आपल्या सहकार्यानं बरेच काही गोष्टी या शाळेसाठी आपण करू शकतोय, आपण कराव्यात। आज आमच्या आत्तेभाऊ राजू घाटके यांनी स्वखर्चातून वाळेखिंडी, वडापात्र खोलीकरण, वृक्षारोपण असू द्या, स्मशानभूमी असू द्या, सगळ्यांच्या सहकार्यानं बरंच काही होऊ शकतंय। जे या शाळेसाठी, या भागासाठी करता येते तेवढं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया, एवढंच मी सांगतो आणि थांबतो। आमचे मित्र बापूसाहेब शिंदे यांनी आम्हाला इथं कार्यक्रमासाठी बोलवलं। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भोजलिंगनगर शाळेस भेट देण्याचा योग आला, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। कारण भोजलिंगनगर म्हणजे हा एक चांगला सुशिक्षित आणि एक दिशा दाखवून, वाळेखिंडी गावाला दिशा दाखवणारा भाग म्हटलं तरी काही हरकत नाही। कारण एक चांगली कृती किंवा चांगलं जे काम असतं ते प्रथम भोजलिंगनगर मधूनच सुरू होतं। बऱ्यापैकी अंगणवाडी पण तुमची चांगली आहे, अंगणवाडीचं काम पण चांगलं आहे, तर आज मी आपल्या जिल्हा परिषद गटातील सर्व शाळांमध्ये प्रत्यक्ष वैयक्तिक जाऊन भेट घेत आहे। कारण आपल्या जवळपास 57 जिल्हा परिषद शाळा आपल्या शेगाव जिल्हा परिषद गटात, प्रत्येक शाळांची स्थिती काय आहे, तिथे काय चाललंय, तिथली इमारत कशी आहे, कंपाऊंड आहे का, पाणी सोय कशी आहे, मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध आहेत का, तर प्रत्यक्ष शहानिशा करायचे काम चालू आहे। त्यामुळे प्रत्येक शाळा फिरून तिथे काय काय अडचणी, त्या हिशोबानं तिथल्या सगळ्या अडचणी बघून त्याचा एक प्लॅन तयार करून त्या हिशोबानं त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा एक मानस आम्ही या 5 वर्षात एक प्लॅन घेऊन आम्ही काम करतोय। तर तुमच्या शाळेत ज्या पण काय अडचणी आहेत, आता बऱ्यापैकी मी परवा लिहून घेतले आणि ते पाठवलेत पण तुम्हाला, आता मी सत्य पण आहे, तुमच्या समस्या ऑलरेडी मी जी आहेत तुम्ही सांगितलं त्या सगळ्यांना पाठवलेत। त्यामुळे जेवढ्या पण काय समस्या त्या सगळ्या 100% मी सॉल्व्ह करून देईन, एवढं सांगतो। आणि तुम्ही इथं आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून तुमचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।